नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपण पाहतो की जय पासून दूर राहा आणि तेजस्विनी थेट शर्वरीच्या घरी पोहोचली. सुभाषच्या भरल्या घरामध्ये गेली आणि त्याला सुनावलं आणि पमा करणार का हस्तक्षेप, हे सगळं आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत. हो मित्रांनो, तेजस्विनी पोहोचलेली आहे सुभाषच्या घरी. तर आपण पाहतो की राजाध्यक्ष बंगल्यामध्ये सकाळपासूनच तेजस्विनीच्या मनामध्ये प्रचंड संताप उसळलेला असतो. जय आणि शर्वरी दिवसेंदिवस एकमेकांजवळ येत असल्यामुळे तिला अजिबात सहन होत नसतं. तिने दिलेलं पुस्तक पण तिने जाळून टाकलेलं असतं आणि जयला कितीही समजावलं धमकावलं तरीही त्याच्या वागण्यामध्ये काहीच फरक पडत नाही. शेवटी ती मनाशी एक कठोर निर्णय घेते आणि म्हणते की जयला काहीही सांगून उपयोग नाही. आता थेट शर्वरीच्या घरच्यांनाच समजावलं पाहिजे. तेव्हा कोणालाही न सांगता ती गाडी काढते आणि सरळ शर्वरीच्या घरी पोहोचते. तर त्यावेळी घरामध्ये सुभाष हे वर्तमानपत्र वाचत बसलेले असतात. तर पमा स्वयंपाकघरामध्ये नाश्ता बनवत असते. दाराची बेल वाजते आणि सुभाष हा दार उघडायला जातात आणि समोर तेजस्विनीला पाहून आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, अहो या ना ताई, अचानक कसं काय. तेव्हा तेजस्विनी पण घरामध्ये येते आणि मात्र तिच्या चेहऱ्यावरती हसून असतं आणि ती थेट हॉलमध्ये येते आणि कठोर आवाजात म्हणत असते, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, मी इथे फक्त चहा पाणी करायला वगैरे आलेली नाही. आणि सुभाष गोंधळून जातो. तो म्हणतो, नेमकं काय झालेलं आहे ताई. तेव्हा तेजस्विनीचा आवाज आणखीनच कठोर होतो आणि ती म्हणते, का तुमच्या मुलीला समजावा जरा, माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये कायमची दूर राहायला सांगा तिला. तेव्हा हे ऐकताच सुभाष हादरून जातात. त्यांना असं वाटतं की अशावरी का शर्वरी. तेव्हा ह्या गोंधळामध्ये ते बोलून जातात, का ताई काय बोलताय तुम्ही, शर्वरीने काय केलेलं आहे का, का अशावरीचं काही चुकलेलं आहे. तेव्हा तेजस्विनी संतापात म्हणत असते, नाटक करू नका, सगळं माहिती असूनही अनभिज्ञ असण्याचं दाखवू नका. ऑफिसमध्ये बाहेर प्रत्येक ठिकाणी माझा मुलगा आणि तुमची मुलगी एकत्र दिसतात, ते तुम्हाला कळत नाही का. तेवढ्यातच पमा बाहेर येते आणि ती म्हणते, ताई आधी शांत तर बसा, नेमकं काय झालं ते सांगा. तेव्हा तेजस्विनी पमाकडे पाहते आणि म्हणते, तुमच्या मुलीने माझ्या मुलाला जाळात अडकवलेलं आहे. हे शब्द ऐकताच पमा संतापूत जाते आणि ती म्हणते, बस बस ताई, आमच्या मुलीवरती असा आरोप करू नका. तेव्हा सुभाषही ठामपणे म्हणतात की माझ्या मुलीवरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पण तेजस्विनी अजिबातच मागे हटत नाही. ती म्हणते, विश्वास ठेवा, पण त्याचे परिणामही भोगायला तयार राहा. आणि इतक्यातच शर्वरी ही ऑफिसमधून घरी आलेलीच असते. घरात तणाव बघून येते आणि तणावाचं वातावरण बघून पाहून ती धपकूनच जाते आणि ती म्हणते, आई बाबा काय झालेलं आहे. तेव्हा तेजस्विनी तिच्याकडे रोखून पाहते आणि म्हणते, तूच सांग, माझ्या मुलांच्या आयुष्यातून कधी दूर जाणार आहेस तू. तेव्हा शर्वरी शांतपणे उत्तर देते, मी आणि कोणाचा. तेव्हा ती म्हणते, का मी जय सरांचा नेहमी आदरच करते आणि त्या पलीकडे काहीही नाही, आमचं फक्त मित्राचं नातं आहे. तेव्हा तेजस्विनी उपहासाने म्हणत असते, हेच संवाद मी आधीही ऐकलेले आहेत. शर्वरीचा संयम तुटतो आणि ती म्हणते, कोणावरही खोटे आरोप करणं सोपं असतं, पण पुरावे नसताना माझ्या चारित्र्यावरती बोट ठेवायचा हे तुमचा अधिकार नाही. तेव्हा घरामध्ये काही क्षण शांतता पसरते. पमा पुढे येते आणि शर्वरीच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, माझी मुलगी कधीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही आणि तिला आम्ही तसे संस्कार सुद्धा दिलेले नाहीत. तेव्हा तेजस्विनी रागाने म्हणते, का मग तिच्याकडून एक वचन तरी घ्या की आजपासून जयला कधीच भेटणार नाही. तेव्हा सुभाष आता ठाम आवाजात म्हणत असतो की हे आमच्या मुलींचे आयुष्य आहे, निर्णय ती स्वतः घेईल, कोणाच्याही दबावाखाली नाही. तेव्हा तेजस्विनी संतापाने उभी राहते आणि म्हणते, ठीक आहे, आज मी शांतपणे इथून निघून जाईल, पण लक्षात ठेवा, जर पुन्हा जय आणि शर्वरी एकत्र दिसले ना तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. आणि असं म्हणत ती तिथून निघून जाते. तेजस्विनी गेल्यानंतर घरामध्ये शांतता पसरते आणि शर्वरीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ती म्हणते, बाबा माझ्यामुळे तुम्हाला इतकं ऐकावं लागलं. तेव्हा सुभाष तिच्या डोक्यावरून हात ठेवत म्हणत असतात, बाळा सत्याच्या वाटेवर चालणाऱ्याला अशा संकटांचा सामना करावाच लागतो. पमा तिथे अश्रू पुसते आणि म्हणते, तू कोणताही निर्णय घेईल ना, घाईत घेऊ नकोस आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हे समजून घे. तेवढ्यातच घरचा दरवाजा हा पुन्हा वाजतो आणि सगळ्यांच्या नजरा दाराकडे वळतात. तेव्हा सुभाष हे परत दार उघडायला जातात. दारात आकाश उभा असतो आणि त्याने घरामध्ये झालेल्या वादाचा बराचसा भाग बाहेरून ऐकलेलाच असतो आणि तो शांतपणे शर्वरीकडे पाहतो आणि म्हणतो, शर्वरी, जर तुझ्यामुळे काकांना आणि काकूंना रोज अपमान सहन करावा लागत असेल ना तर आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. तेव्हा शर्वरी आश्चर्याने विचारते आणि ती म्हणते, कसला निर्णय दादा. तेव्हा आकाश गंभीर आवाजात म्हणत असतो की तो निर्णय
जो तुझं आणि जयचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. हे ऐकताच पमा आणि सुभाष दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि आकाश नेमका कोणता निर्णय सांगणार आहे, की शर्वरी खरंच जयपासून दूर जाणार का जयचा अजून जवळ येणार, की पमा आपल्या मुलीसाठी पहिल्यांदाच तेजस्विनीला जशास तसं उत्तर देणार. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणारच आहेत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.